अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तेव्हा तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे ते नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणो, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद म्हैसामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले. वेद महिषामुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती. चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा. अविद्या मायेचा लागोने दिवारा. ऐसे जगदोद्धारे बोलविले. ऐसे जगदोद्धारे बोलाविले. ऐसे जगदोद्धारे बोलाविले. नामा म्हणे यानी तारिले पतित. नामा म्हणे यानी तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी वदविले. वेद महिषामुखी वदविले.
वेदमैशामुखी वदविले वदविले वदविले. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून काल आपण 26वी ओवी थोडीशी जाता जाता घेतली होती. आज तिचा छान आस्वाद घेऊया. या आता ओळीनं 5-6 ओव्या आज जवळजवळ मला वाटते संपवाव्यात. एकच गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी 6 ओव्या सांगितलेल्या आहेत. पहिलं कोणी काही बोलणार आहे कालच्या ओवीबद्दल, परवाच्या ओवीबद्दल? सुमिताताई असतील तर पहिल्या शिवशक्तीमधली एखादी ओवी, नाही तर मग मी लगेच आज 26वी घेणार आहे. कालच्या ओवीबद्दल सांग. हो सांगा ना, सांगा, नक्की सांगा. फक्त ओवी वाचा आणि जे बोलतायत त्यांनी सांगा, म्हणजे तुमचा एकदा सगळ्यांना परिचय होत राहील. इतरांनाही वाटेल की आपणही असं सांगायला पाहिजे. म्हणून पराधिका वाचा हा 25वी. अविद्या वाणीचा शृंगार आहे. किंवा अविद्येच्या सहाय्याने जगत असतो. त्या 4 देहांना 4 वाणी आहेत. त्याच्या रूपाने जे ज्ञान नांदते ते स्वरूपाचे ज्ञान नाही. म्हणून अविद्येच्या अंगाने नांदणारी पराधिवाणी नाश पावली की कृत्रिम तत्वज्ञानाचा वाणीरूप जरा नष्ट होतो आणि शुद्ध ज्ञानाचा आत्मस्वरूपी धरा हळूहळू वाढू लागतो. ठीक आहे. छान छान सुंदर. हो चांगलं. हां, मी माझा माईक बंद केला तर तुमचा आवाज येत नव्हता म्हणून. छान सांगितलं, चांगलं सांगितलं. आता या 4 वाणींचंच ऋण कसं आपण व्यक्त करायचे किंवा त्याचा परिहार करायचा आहे हे सांगणारे आता 26 पासूनच्या 32 पर्यंत ओव्या आहेत आणि मग हे प्रकरण संपणार आहे. बघता बघता वाणींमध्ये अडकलेलो आपण. वाणीतून आता मुक्त व्हायचे. मला फार आज हुरहुर लागायला लागलेली आहे, पण ठीक आहे. कधीतरी कुठली गोष्ट संपल्याचा आनंद असतोच, नवीन निर्माण करण्याचा आनंद असतो, नवीन शिकण्याचा आनंद असतो. बघूयात आपण पुढच्या ओव्या. सुमिताताई नाही आहेत का आज? दिसत नाही आहेत. नाही, बहुतेक शिवशक्ती समावेशन त्या बोलतात ना. ठीक आहे, 26वी ओवी सांगते. कालची आता 25वी कळली आहे सगळ्यांना. आता छान ताईंनी सांगितलंय थोडक्यात की परादी या वाणी ज्या आहेत त्या 4 अंगांची शोभा वाढवतात, शृंगार आहेत. आणि त्या 4ही वाणींसह जीवत्व दशेला अविद्या ह्या मूळ आहेत. आणि त्या अविद्यामूलक जीवत्वाचा त्याग झाला की अविद्येसह जीवदशेचा निराश होतो आणि ती अविद्या थोडीशी अवशेष रूपाने शिल्लक राहते. आता त्याच्यासाठी काल जो आपण दृष्टांत वाचलाय तो आज समजून घेऊया. अंगाचे नि इंधने उदासू, अंगाचे नि इंधने उदासू, उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू, उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू, करीतेथे भस्मलेशू बोधाचा उरे, करीतेथे भस्मलेशू बोधाचा उरे. अंगाचे नि इंधने उदासू, उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू, करीतेथे भस्मलेशू बोधाचा उरे. आता बघा, अंग म्हणजेच ही शरीरं, 4 प्रकारची शरीरं. त्यालाच त्यांनी उपमा कशाची दिलेली आहे? इंधन. इंधनासाठी वेगवेगळ्या प्रकारची. आता आम्ही लहान असताना चुलीवर स्वयंपाक असायचे, बंबामध्ये पाणी गरम केलं जायचं आणि या सगळ्यासाठी इंधन म्हणजे लाकडाचा पुरवठा असायचा. मग बाभळीची वेगवेगळी लाकडं, त्याला साधी पण म्हणायची, रावळ, तर अशी सगळी साध्या साध्या झाडांची पण लाकडं असायची. तसं आता इथे 4 प्रकारच्या शरीरासाठी ही
इंधन आहे. 4 प्रकारची शरीरं हेच इंधन आहे. अंगाचे नि इंधने उदासू उठोनी अग्नी प्रवेशू करी तेथे भस्मलेशू उरे. ज्या वेळेला आपण ही लाकडं इंधनासाठी वापरतो आणि प्रज्वलित करतो, तर ती प्रज्वलित केल्यानंतर छान आधी जळतात. त्याचा उजेडही छान पडतो, प्रकाशही पडतो, ज्योत दिसत असते चांगली अगदी. आणि ते संपल्यानंतर, जळून गेल्यानंतर काय होतं? भस्मलेशू उरे. राख नाही म्हणलेलं त्यांनी, भस्म शब्द वापरलेले. भस्म जरा देवाच्या किंवा थोड्याशा आध्यात्मिक दृष्टीनं शब्द चांगला वाटतो. तर तिथं अग्नी त्यावेळेला प्रज्वलित होतो आणि नंतर तो शांत झाल्यावर तिथं भस्मचू उरे. तर भस्मलेशू, थोडासा भस्माचा लेश, म्हणजे थोडासा त्याचा भाग उरतो. आणि मग काय होते? करी तेथे भस्मलेशू बोधाचा उरे. मग तो भस्म म्हणजे काय आहे? आता हे रूपक आहे, व्यवहारातले इंधन आणि व्यवहारातला अग्नी नाही आहे. तर हा कसा आहे? 4 काय म्हटलं मी आत्ता? देहांचा, 4 देहरूपी अग्नी आहे. आणि ती जळून गेल्यानंतर, लाकडं जशी जळून गेल्यानंतर तशी या 4 देहांनी युक्त हा अविद्या हेच इंधन किंवा अविद्यारूपी लाकडं. आणि ती जेव्हा उदास होतात किंवा ती जेव्हा जळून जातात त्यावेळेला ज्ञानाग्नीत प्रवेश होतो. आणि मग ज्ञानाग्नी चांगला प्रज्वलित झाल्यानंतर, जळून गेल्यानंतर बोध, त्यांनी काय म्हणले शेवटी? बोधाचा उरे भस्मलेशू. बोधाचा भस्मलेशू उरे असा अन्वय घ्यायचा. म्हणजे बोधरूपी भस्माचा थोडासा लेश किंवा अवशेष म्हणजे ज्याला म्हणतो तो उरतो. म्हणजे बोध उरतो, पण तो भस्म जसं असतं तसं सूक्ष्म रूपात उरतो तो. म्हणजे 4 देहरूपी लाकडं आपल्यावर त्रासली आहेत, वैतागलीत. खरं त्यांनाही त्या देहाचा कंटाळा येतो, कारण कारण देह म्हणजे तर पूर्ण अज्ञान आहे. महाकारण म्हणजे ज्ञान आहे. आणि स्थूल देह तुम्हाला आम्हाला दिसतो तो स्थूल देह आहे. पण शरीरामध्ये असणारा सूक्ष्म देह, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मग मन, बुद्धी, अहंकार असे ही जे सूक्ष्म आहे ते दिसत नाहीत, पण त्याच्याशिवाय कार्य होत नाही. म्हणून या 4ही देहरूपी लाकडं जेव्हा आपल्यावर त्रासली, कंटाळली आणि मग त्यांनी ज्ञानाग्नीत प्रवेश केला, ती सगळी जळून गेली. आणि मग बोधरूपी भस्माचा लेश उरला. खूप छान आहे कल्पना ही. बोध उरलाय, पण त्याचा थोडासा लेश, म्हणजे जसं आपण राख उरते. आता हल्ली त्या राखेचा काही उपयोग करत नाहीत, ज्वलनच नाही, जाळणंच नाही तर काय. पण तुम्हाला आठवत असेल लहानपणी त्या गोवऱ्या जाळायच्या त्या अग्नीमध्ये, आणि त्याची राख जी होईल त्याला राखुंडी म्हणायचे. मग त्यात तुरटी, मीठ असे काही औषधी पदार्थ टाकायचे आणि आपले दात घासायला ती राख किंवा ती राखुंडी वापरत असत. तुम्ही लहानपणी वापरलेली आठवत असेल. मला आता ती भस्म आणि राखुंडी ती फार आठवलं म्हणून सहज सांगितलं. पण थोडी तरी अवशेष राहतं. सगळं संपून जातं का त्या इंधनातलं? नाही संपून जात. तसं इथं बोध म्हणजे ज्ञानरूपी हे भस्म थोडंसं उरतंच. आता ही कल्पना कशी आहे थोडीशी नीट समजून घेऊयात आपण. प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं विवरण दिलेलं आहे. आता लाकूड काय करतं? तर खरं ते वाळलेलं असतं, शुष्क असतं. म्हणजे त्याचं अंग अगदी कोरडं असतं, शुष्क असतं, आणि म्हणून त्याला उदासपणा येतो. जे आता निराश झालं असं म्हटलंय तिथे, तर ते उदास होतं आणि मग ते अग्नीमध्ये उडी घेतं आणि भस्माच्या रूपाने शिल्लक राहतं. तसं अविद्येनं उदास होऊन या 4ही देहांनी ज्ञानाग्नीत उडी घातली आणि मग त्या आत्मबोधरूपी भस्माच्या शेषानं उरली. म्हणजे आत्मबोध तेवढा झालेला आहे आणि तो शिल्लक राहिलेला आहे भस्माच्या रूपानं. जसं सूर्योदय झाला की अंधकार नाहीसा होतो आणि सगळीकडे प्रकाश कल्पनेनं तो अंधकार पुन्हा प्रगट होतो. परवा त्या एका दादांनी सांगितलं की प्रकाशापेक्षा अंधकार महत्त्वाचा आहे. हल्लीच्या सायन्समध्ये
त्या अंधाराची सगळी थेअरी सांगितली जाते आणि अंधार हा श्रेष्ठ आहे असं ते म्हणतात. तसं प्रकाश कल्पनेनं तो अंधकारच प्रगट असतो. म्हणजे आपलं अंधाराचंच दुसरं रूप म्हणजे प्रकाश आहे असं त्यांना म्हणायचं. तसं श्रवण, मनन, निदिध्यासन या सगळ्या अभ्यासाने आत्मबोध होतो आणि त्यावेळेला ती अविद्या नाहीशी होते. पण आत्मबोध रूपाने ती अविद्याच प्रगट होत असते. जसं प्रकाशाच्या रूपानं तो अंधारच प्रगट होतो, त्याचं रूप बदलतं, तसं हे आत्मबोधाने जणू काही अविद्येलाच एक चांगली झळाळी आली असं म्हटलं तरी चालेल आणि ती प्रगट होत असते. खूप सुंदर अशा कल्पना केलेल्या आहेत. आता जसं ती विभूती नाही, भस्मरूपाने राहिलेली आहे, बोधरूपाने भस्म राहिलेलं आहे. आत्मबोधरूपाने अविद्या प्रगट होते किंवा ते भस्मरूपाने शिल्लक राहतं. आपण असं करूया की आज सगळ्या फटाफट ओव्या पुढच्याही घेऊयात, मला त्या आवडल्यात आणि ती एक लिंक आहे. मग बाकीचं जे जास्त आहे त्याच्यावरचं विवेचन म्हणा किंवा संस्कृतमधलं अभंग ते नंतर घेऊयात. आता ही जी हे आहे भस्म राहिलेलं आहे, पुढची ओवी काय आहे बघा. ही समजली कल्पना सगळ्यांना या ओवीची? हो, समजली. अंगी लाविली या विभूती, ते परमाणू ही झडती, परिपांडुरत्वे कांती राहे जैशी. ही एक लिंक आहे म्हणून मग ती तोडावी वाटत नाही मला. आज मी विचार केला हे सगळं पटापट सांगून टाकूया. अंगी लाविली या विभूती. अंगी लावली विभूती. आता मी आत्ता सांगितलं की त्या भस्माचे किंवा विभूतीचे वेगवेगळे आपण उपयोग करत असतो. लहानपणी ती राखोंडी केली असेल, पण हे अगदी चिताभस्म स्वतः शंकर लावत असतात, त्याला विभूती हा शब्द वापरला जातो. म्हणून इथं म्हणलंय की ती अंगी लाविली. पुन्हा एकदा म्हणते, अंगी लाविली या विभूती, ते परमाणू ही झडती, परिपांडुरत्वे कांती राहे जैशी. अंगी लाविली या विभूती, ते परमाणू ही झडती, परिपांडुरत्वे कांती राहे जैशी. अगदी सोपी रचना आहे बघा. अंगी म्हणजे अंगाला, लाविलिया म्हणजे लावली, लावल्यावर काय विभूती. आता विभूती म्हणजे ते भस्म म्हणा, विभूती सगळ्यांना शब्द माहिती आहे. विभूती म्हणजे एकदम आपण ज्या थोर विभूती म्हणतो तो शब्द नाही इथं घ्यायचा बरं का. भस्म झालेला आहे त्याला विभूती म्हटले. मग ती सगळ्या अंगाला विभूती लावल्यावर काय होतं, ते परमाणू ही झडती. आता जेव्हा लावत असतो, लावल्यानंतर थोडा वेळ ती राहते, जसं आपण पिंजर लावतो, हळदी कुंकू लावतो, थोड्या वेळानं ते हळूहळू जडून जातं, निघून जातात त्याचे जे परमाणू आहेत ते. तसे या विभूतीचेही परमाणू जडून जातात, संपून जातात. परी म्हणजे परंतु. पांडुरत्वे कांती राहे जैशी. पांडुर म्हणजे फिकटपणा, पांढूरपणा. तर तो पांढूरपणा किंवा पांढूरपणाची जी कांती आहे ती तैशी राहे, ती तशीच राहते. आता समजा आपण कुठेतरी विभूती लावून आलोय, बराच वेळ गेलाय, प्रवास झालेला आहे आणि इथे ती आपली थोडीशी खूण राहते. मग आपल्याला आल्यावर म्हणतात, कुठे जाऊन आली बाई, ते कुठलं लावलं भस्म. म्हणजे ते जरी पूर्ण बाकीचं निघून गेलं तरी त्याची कांती, त्याचं तेज हे जसं राहतंच. आता ही कल्पना अगदी सोपी आहे, खूपच सोपी आहे. म्हणजे त्यात काही समजून घ्यायला फार अवघडचं काही नाही. अजून पुढे काय म्हणतात बघा. मग आता ते थोडंसं भस्म म्हणजे काय म्हणू आपण, परमाणू रूपानं शिल्लक राहिलं. आता पुढं काय म्हटलं, ना ओहळला अंगी जैसे. 27 राहिली ना. हा, मी तेच बघतीये. हा, तेच इथे आकड्यात घोटाळा झालाय त्यामुळे ते राहिलं. जळी जरा नाही, बरोबर. हा, ही राहिली मध्ये. जळी जळा त्यांनी दिलीच नाही. हा, ती राहिली. जळी जळा वेगळू, कापूर न दिसे अवडळू, परी होऊनी परिमळू उरे जेवी. आता इथं दुसरं उदाहरण दिलेलं आहे. दृष्टांताला ज्ञानदेवांकडे कमीपणा नाही आहे, कमतरता नाहीच आहे. जळी म्हणजे जळात. जळी जळा वेगळू, कापूर न दिसे अवडळू,
परी होऊनी परिमळू उरे जेवी. उरे म्हणजे उरतो, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. हे सगळी त्यांची सगळी अव्यय जे आहे ती लक्षात ठेवायची. परे परी म्हणजे परंतु, तई म्हणजे त्याप्रमाणे. मग अशी म्हणलं तसं तई परमाणू ही झडती, तसं आता हे मधलंच राहून गेलेलं आहे की जळी जळा वेगळू कापूर न दिसे अवडळू. आता जळी म्हणजे पाण्यामध्ये, जळा वेगळू म्हणजे जळापेक्षा वेगळा, कापूर न दिसे म्हणजे कापूर दिसत नाही. कसा? अवडळू. अवडळू या शब्दाचा अर्थ आहे स्थिर, काय म्हणायचं आपण, किंचित किंवा स्थूल रूपाने. कापूर जेव्हा पाण्यात घातलो, जसं जळ आणि लवणाचं जसं आहे नातं, तसंच हे कापराचं आणि जळाचं पण सांगितलं की जरी जळामध्ये कापूर टाकला तरी त्याचा एवढासा अवडळू हा शब्द वापरला त्यांनी. अवडळू म्हणजे एवढासा लेश, किंवा मगाशी जो शब्द वापरला आहे तसं किंचित सुद्धा न दिसे. दिसतो का होतो? त्याच्यात मिसळून जातो. परी होऊनी परिमळू उरे जेवी. फार छान सांगितले बघा. परी म्हणजे परंतु, परिमळू म्हणजे सुगंध. सुगंध, ते पाण्याला सुगंध येतो की नाही छान. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, उरे म्हणजे उरतो. परंतु तो सुगंध मात्र त्या पाण्यामध्ये उरतोच. तुम्ही गडावर गेले असाल, सज्जनगडावर, किंवा इकडे मदुराई, मीनाक्षी मंदिर, अमुक तमुक सगळी जी दक्षिणेतली मंदिरं आहेत ना, तिथलं जर तुम्ही तीर्थ घेतलं तर तिथं हा कापराचा गंध येत असतो त्या जलाला, म्हणजे तीर्थाला. आणि गडावर जास्त करून चंदनाचा खूप राहिलेला असतो सुगंध. ते तीर्थ महिनाभर जरी ठेवलं ना, इतकं छान वाटतं ते, म्हणजे अगदी तो गंध किंवा तो सुगंध असा मन भरून टाकतो. तर ही किमई आहे बघा. जसं जळामध्ये लवणही मिसळून जातं, तसं हा कापूरसुद्धा त्याचं नाव उरत नाही, तो दिसत नाही पुन्हा, पण त्याचा सुगंध मात्र जसा उरतो. जेवी उरे म्हणजे जसा उरतो. तशी ती मगाची पुढची ओवी आधी घेतली गेली ना, की अंगी लाविली हा विभूती, तई परमाणू ही झडती, परिपांडुरत्वे कांती राहे जैसी. ही ओवी आत्ता होती. तुम्ही मगाशी इथे संख्येचा गडबड झालेली एका पुस्तकामध्ये, दोन्हीला 27च आकडा दिला आहे. बरं ठीक आहे. तर त्याप्रमाणे ही विभूतीसुद्धा अंगाला लावली तर त्याचे परमाणू मात्र जडून जातात, म्हणजे स्थूल पण निघून जातं, आणि पांढुरकी कांती मात्र सूक्ष्म रूपाने शिल्लक राहते. म्हणजे ह्या जरी वाचा, तर त्याचं तत्त्व शेवटी येते, नंतर काढायचं, नाही तर ते नंतरच सांगते. तसं पुढे अजून एक उदाहरण देतात. ना ओहळला अंगी जैसे, पाणी पाणीपणे नसे, तरी उल्हासाचे निमिसे आथीच ते. ना ओहळला अंगी जैसे, पाणी पाणीपणे नसे. ही तर छान कल्पना आहे बघा, इतकी मनाला पटते. तरी उल्हासाचे निमिसे आथीच ते. शब्द काय वापरलाय? उल्हासाचे. उल्हास म्हणजे ओलावा अशा अर्थी त्यांनी शब्द वापरले. मिसे म्हणजे त्याच्या निमित्तानं किंवा त्याच्या रूपानं. आथीच ते दिसून येते. ओहळला म्हणजे एखादा ओहळ किंवा एखादा पाण्याचा प्रवाह हा कसा आहे? ना ओहळला अंगी जैसे, तो वाहून गेलेला आहे. पण पाणी पाणीपणे नसे. आपण बघा रस्त्यानं असे ओहोळ आलेले असतात, पाणी आटून जातं, म्हणजे पाणी वाहून जातं, पण ओलावा शिल्लक असतो. आणि त्यावरनं आता रोज आपण यंदा पावसाचा फार अनुभव घेतलेला आहे. जे गाढ झोपलेले असतात त्यांना रात्रीचा पाऊस कळत नाही. सकाळी उठल्यावर बघतात तर आपलं अंगण सगळं ओलं झालेलं आहे, रस्ते सगळे ओले झालेले आहेत. मग याच्यावरून आपण अंदाज करतो की रात्री पाऊस पडून गेला. म्हणजे पाण्याचा ओघ जरी दिसला नाही, पाण्याचं अस्तित्व जरी दिसलं नाही, तरी काय होतं? ओलाचे निमिसे म्हणजे ओलाव्याच्या निमित्तानं, ओलाव्यामुळं, गारव्यामुळं, गारव्याच्या रूपात आथीच ते म्हणजे असतेच. म्हणजे प्रत्यक्ष जरी पाणी दिसलं नाही तरी ओलाव्याच्या रूपानं ते शिल्लक उरतंच. किती समजावून देत आहेत बघा ह्या 4 वेगवेगळ्या दृष्टांतातून.
मला फार आवडल्या ते सगळ्या कल्पना, तुम्हालाही आवडतील. किंवा अजून एक दुसरी छान कल्पना सांगतायत. ही समजली पाण्या आणि पाण्याच्या ओलाव्याची? हो 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 मॅडम. खूप सोपी आहे. आता पुढे सांगतात. आता मध्यान्नाची वेळ, आजची तर अगदी ही वेळ परफेक्ट आहे आपली हा दृष्टांत कळायला. ना तरी माध्यान्ह काळी, छाया न दिसे वेगळी, असे पाया तळी रिगोनिया. काय कल्पनाशक्ती हो. आता पुन्हा बघा, ऐका नीट. ना तरी झालं ना, बरोबर आहे ना? हां. ना तरी माध्यान्ह काळी, छाया न दिसे वेगळी, असे पाया तळी रिगोनिया. आपण सकाळी, संध्याकाळी, रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्या सावल्या आपल्याला दिसतात आणि आपल्या सावलीचा आकार मोठा लहान मोठा होत जातो. पण इथं सांगतायत ज्ञानदेव, ना तरी माध्यान्ह काळी, छाया न दिसे वेगळी, असे पाया तळी रिगोनिया. मध्यान्हच्या वेळेला, आत्ता 12च्या वेळेला अजून थोडा 15-20 मिनिटं अवकाश आहे. छाया न दिसे वेगळी, आपली सावली दिसते का हो वेगळी? ती आपल्या पायाशीच असते. म्हणून त्यांनी छान सांगितलंय, छाया न दिसे वेगळी, असे पायातळी. आपल्या पायातळीच असते ती. म्हणजे आपल्याला असं वाटतं दिसते, मग आपण थोडे पाय उचलून पुढे टाकतो ना, आता दिसेल. नाही, ती पायातळीच असते. रिगोनिया, रिगोनिया म्हणजे तिथेच असते ती, पायाखाली त्या रूपानंच असते. सावली असते पण ती आपल्याला दिसत नाही. ना तरी माध्यान्ह काळी, छाया न दिसे वेगळी, असे पायातळी रिगोनिया. असं तिचं रूप जे आहे ते प्रत्यक्ष जरी दिसलं नाही तरी ती कुठं ना कुठं तरी दडून बसली असं म्हणलं तरी चालेल. रिगोनिया म्हणजे काय? दडून बसली. लहान मुलं कशी एकमेकाच्या पाठीमागं लपाछपी करताना, काल परवा जो शिवशक्तीतला दृष्टांत सांगितला होता, तशी ती लपाछपी चाललेली आपल्या सावलीची असं आपण समजूया. आपल्या पायाखालीच ती दडून बसते. अजून त्याच्यावरनं आता एक निष्कर्ष काढतात. तैस ही पण समजली सावलीची कल्पना? हो हो मॅडम. एकदम सोपे आहेत. म्हणजे मला म्हणून असं वाटलं की हे सगळे दृष्टांत पटपट घेऊया आणि मग निष्कर्ष आहे तो काढूया. असे आता तैसे ग्रासोनी दुसरे, स्वरूपी स्वरूपाकारे, आपुलेपणे उरे बोधू जो का. झालं, निष्पन्न झालं इथे. तैसे ग्रासोनी दुसरे, स्वरूपी स्वरूपाकारे, आपुलेपणे उरे बोधू जो का. तैसे म्हणजे त्याप्रमाणे, जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, तैसे म्हणजे त्याप्रमाणे. ग्रासूनी उरले. आता ग्रासूनी म्हणजे एखाद्याचा घास करणं म्हणतात. खाऊन टाकल्यानंतर काय उरतं? काही उरत नाही. पण इथं त्यांनी म्हणलेलं आहे की जरी त्याचा ग्रास केलेला असेल द्वैताचा, इथं द्वैत हे अध्यारूत आहे, द्वैत्याचा जरी ग्रास केला असेल कशाच्या साहाय्यानं, तर शास्त्र वगैरे शिकतोय आपण, वेगवेगळे ग्रंथ शिकतोय, त्याच्या आधारानं हा जरी ग्रास करून टाकला असेल, त्याला गिळून टाकलेला असेल अज्ञानाला, तरी काय होतं? स्वरूपी स्वरूपाकारे, म्हणजे स्वरूपानीच स्वरूपाच्या आकाराला गिळून टाकलेलं आहे. अज्ञानामुळं जीव ह्या परमात्म्याला गिळून टाकतो की आपल्याला दिसत नाही. ती कल्पना आता इथं सांगते. आपुलेपणे उरे बोधू जो का. मग आपल्याला काय उरतं? आपणच आहोत, मीच आहे, मी परमात्म स्वरूप आहे, असा जो बोध उरतो तो काय आहे? तोच बोध आहे. आणि तो बोध जसं वरची ती रक्षा किंवा भस्म, कापुरामध्ये सुगंध, त्याच्यानंतर पाण्यामधला ओलावा, त्या भस्माची फक्त पांढुरकी कांती ही जशी उरते, तसा हा बोध परमात्मरूप, मी आता परमात्मस्वरूप आहे असा बोध त्या ठिकाणी आपल्याला समजतो किंवा बोध होतो. आणि तोच बोध काय करतो? आपुलेपणे उरे बोधू जो का. आता इथं त्या वाणींचं नाव नाही घेतलेलं, पण ते सगळं अध्यारूत भाग आहे त्याच्यामध्ये, की या चारी वाण्यांचं वाणींचं किंवा वाचांचं ऋण जे आहे ते थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. हा जो बोध आहे
तोच या चारी वाचांच्या ऋणाचा शेष आहे. जसं ते बोधाच्या रूपानं भस्म राहिलेलं आहे. आता मगाच्या ज्या चारी याच्यातल्या त्या कल्पना लक्षात घ्या. तसं शास्त्रादिकांच्या साह्यानं जरी द्वैताचा निराश झाला तरीसुद्धा आपल्या जीवाचं जे पारमार्थिक स्वरूप आहे, परमात्मा जो आहे, कधी कधी आपणच आपल्याला विसरून गेलो आहे ना. आपल्याला माहितीच नाही आपण कोण आहे ते. आणि म्हणून आपण ह्या वरच्या देहाला महत्त्व देतो, वरच्या रूपाला महत्त्व देतो, वरच्या रंगाला महत्त्व देतो, वरच्या पदवीला महत्त्व देतो. पण अंतरंगामध्ये तो परमात्मा आहे ते आपल्याला समजतच नाही. म्हणून आता इथं त्यांनी ते समजावून दिलं आहे की जो जीव आहे त्या ठिकाणीच तो परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजेच मी परमात्मा स्वरूप आहे असा जो बोध असतो तोच बोध या चारी वाच्यांचा ऋणाचा शेष आहे. थोड्याशा अंशानं राहिलेले आहेत, शेष रूपानं राहिले. आता शेवटचीच 2 ओव्या आहेत फक्त. अजून थोडंसं काही वाटत असेल तर याच्यावर सांगूया आपण इतरांच्या भाषेत. गुलाबराव महाराजही तेच सांगतात. पुन्हा एकदा थोडासा चारी ओव्यांचा आढावा घेऊया. की पाण्यात कापूर मिसळला तर कापराचा खडा कुठेच दिसत नाही, पण सुवास रूपानं कापूर तिथं असतोच. अंगाला विभूती लावल्यावर परमाणू झडून गेले तरी अंगावर विभूतीचा पांढरेपणा किंवा ती कांती असतेच. आता ते पाण्याचं बघा, गुलाबरावांनी स्नानाच्या बाबतीत घेतले की स्नान केलेल्या माणसाच्या शरीरावर पाणी राहत नाही, पण स्नान केल्याचे चिन्ह तो ओलेपणा राहतोच. आपण रस्त्यावरचं घेतलेलं होतं आणि सगळ्यांनी बोहळला म्हणजे ओहळ असा अर्थच घेतलेला होता. त्याच्यानंतर छाया आपल्याहून प्रथम अलग दिसत होती, ती माध्यान्हीच्या वेळी अलग दिसत नसली तरी आपल्या पायाखाली दडून असते. तसंच द्वैताचा ग्रास करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी आत्मस्वरूप आहे असा ऐक्याने स्वरूपाकार जो बोध राहतो तोच या वाणींचं थोडंसं शेषरूप ऋण आहे असं म्हटलेलं आहे. आता या प्रकरणातल्या या सगळ्या ओव्या, या ज्या 4-5 ओव्या पाहिल्या, ह्या जर नीट लक्षात घेतल्या तर ज्ञानेश्वर महाराज शंकराचार्यांप्रमाणेच अज्ञानाची भूमिका मानतात आणि ते पाहण्याजोगं आहे. आता ते अज्ञान कसं आहे मी तुम्हाला म्हटलं होतं, मी सांगेन आता उद्याला सांगेन बरं का. शंकराचार्यांनी एक अज्ञान नावाचं छोटंसं आत्मानात्म विवेक याच्यात प्रकरण दिलेलं आहे की हे अज्ञान काय गोष्ट आहे, ते आहे खरं आहे की खोटं आहे, मग ते कसं आहे का नाही इथपासून त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. म्हणून ते आधी म्हणतात की तैसे ग्रासूनी दुसरे म्हणजे काय, द्वैत. हे द्वैत अद्वैत हे आत्मसत्तेच्या विरोधी असणार आहे. द्वैत हे आत्मसत्तेच्या विरोधात आहे, तसं अद्वैतसुद्धा ते सांगायची गरजच नाही, ते एकमेवच आहे. आणि मग ते द्वैत ग्रासून काय होतं, आपल्याला अद्वैत जाणवतं. पण अद्वैताच्या विरोधी नसणाऱ्या म्हणजे भासमान असणाऱ्या द्वैताचा नाश करण्याचं काही कारणच नाही आहे. अद्वैत विरोधी द्वैत सत्य वाटणं हीच अविद्या आहे. म्हणजे आपण विरोधार्थाचे शब्द मी काल परवा म्हटलं ना की त्या 11व्या अध्यायात वाचला असेल तुम्ही, तर लक्षात आले असेल की सगळे परस्पर विरोधी शब्द भरपूर दिलेले आहेत. कसा आहे तो भगवंत, तसं अविद्या म्हणजे विद्या नाही अशी गोष्ट. मग हे सुरुवातीलाच त्यांनी अन्यथा बोध असा त्याला शब्द वापरलेला होता. आणि आपल्याला द्वैत सत्य वाटतं, हा सुद्धा अन्यथा बोध आहे. आत्ता आपण अज्ञानात आहोत म्हणून आपल्याला हे सगळं द्वैत अद्वैत जाणवते. पण प्रत्यक्षात मात्र अद्वैत हे ज्ञानरूप विद्या संपादन केली असता अविद्याजन्य विपरीत ज्ञान नाहीसं होतं. आणि अन्यथा बोधरूप द्वैत ज्ञानाचा नाश झाला की स्वरूपी म्हणजे आत्मरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकारे म्हणजे मी ब्रह्म आहे या ब्रह्मैक रूपाने ज्ञानवृत्ती उठते, असा ज्ञानीपुरुषांचा अनुभव आहे. थोडक्यात काय की आपल्याला आता ते ज्ञान होण्याच्या टप्प्यावर आलेलो आहो, पण बोध झालेला आहे. आता तो बोध झाल्यानंतर या वाणींचं ऋण कसं आपण फेडतो किंवा ते ऋण कसं शिल्लक राहतं
ही फक्त शेवटची ओवी आहे. मला वाटतं ती शेवटची ओवी नाही तर मग उद्या घेऊया किंवा आत्ता पटकन वाचून घ्यायची. म्हणून या परापश फक्त ते वाचत नाही. वाचून घेते, विवेचन उद्या करू. म्हणून परापश्यंती मध्यमाहन भारती या निस्तरलिया लगती ज्ञानी अज्ञानींची. खूप छान आहे. आता शेवटी परापश्यंती पुन्हा एकदा आपल्या मनात कोरून जायच्यात. म्हणून परापश्यंती मध्यमाहन भारती या निस्तरलिया लगती ज्ञानी अज्ञानींची. का राहिली एखादी? पण ती सावी राहिली. कोणती राहिली बरं? हां 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 हो हो राहिली राहिली. आलं, मला वाटलंच ते ऋण राहिलं. हो हो ऋण राहिलं. ते ऋणशेष वाचाइया न फेडवे मरोनिया ते पाया पडोनी मिया सोडविले. 2 राहिलेत. बरोबर आहे. ते काहींनी काय अहो त्यांनी काय केलं, 5 ओव्या त्या ओळीनं घेतल्या होत्या आणि ही वेगळी राहिल्यामुळे ती लक्षात नाही. मला असं वाटलं की त्या सगळ्या झाल्या ना तर शेवटची उद्या काही घ्या ना मॅडम. उद्या काही घ्या. राहू द्या असं. नाही राहू दे ना, कंटाळे असेल तर राहू द्या, पण त्या ओव्याला जोडून होतं म्हणून म्हणलं तेवढी फक्त बोलून ठेवूया. ठीक आहे, नुसती वाचून ठेवली. खूप अवघड चाललंय ना. काय अवघड आहे? आता तर किती सगळ्या छान ओव्या कुणा म्हणल्या तुम्ही समजलं म्हणून. एकदम जड झाले. बरं ठीक आहे, बस झालंय. मग शेवटच्या 2 उद्या घेऊया. या हे 4 दृष्टांत कळले का नाही कळले? कळले मॅडम. नाही, आता त्याचं अजून डिटेल घ्यायचंय. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की त्याच्यावरची जी संस्कृत रचना आहे ती आपण नंतर बघतो. अभ्यंगातून अजून कळते की अजून एखादं उदाहरणही सांगता येईल. पण ह्या ओळीनं त्यांनी घेतल्यात आणि मलाही असं वाटलं की ह्या ओळीनं एकमेकात गुंफल्यासारख्या आहेत म्हणून आपण घेतल्या. जर कळलं नसेल तर उद्या पुन्हा पहिल्यापासून शिकू. आपल्याला कुठं बंधन आहे की सेमिस्टर संपणार आहे, सत्र संपणार आहे आणि आता परीक्षाचं आहे. आपल्याला कशाचंच बंधन नाही आहे. उलट ज्यांना जेवढे समजले असतील ना आजच्या 4 उदाहरणातले, उद्या एकेकाने एक उदाहरण पटवून द्या, नाही तर पुन्हा समजावून देऊ. चला थांबूया मग. हो मॅडम. बरं, घेणार आहेस कुणी प्रार्थना घेणार आहात? मी घेते मॅडम. घ्या. मी घेते. हो घ्या ना, घ्या. उर्मिला ते इदमुपकर्तुं भुवनमण्डलं संस्कृतमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवती लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता ज्ञानेश्वरी रचिता श्रीत्वा प्राकृतदिनं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. शास्त्रं विकल्पं नवं तदीयं वयत्शान्तं विषयविप्रदा वासमनल्पं वाक्यते नट येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादा यस्य श्रवणात् परमानन्द नितो यत्र निश्चन्द्रः काव्यतत्त्वो कृतवन्तं रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. छान म्हणली ताई, सुंदर म्हणली. बघा आता आपल्यात बरेच जणांना आवडायला लागली आहे प्रार्थना ती. काल सुद्धा मी पारायणाच्या इथे तुम्हाला जसा अर्थ समजावून दिला तसा त्या सगळ्यांना अर्थ समजावून दिला. इतका आनंद झाला म्हणे आता आम्हाला पण ही शिकवा प्रार्थना.
सगळ्यांनी म्हणण्याचा असाच प्रयत्न करा, एकेकाने शिकून घ्या. किंवा एखाद दिवशी आपण ही प्रार्थनाच म्हणायला लावू माझ्या मागून, म्हणजे मग सगळ्यांना येईल एका वेळेला. बरं, प्रार्थना आरती कोण म्हणते? मी म्हणते आरती. म्हणा म्हणा म्हणा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेची साधू संत मनोविधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले जन जगी विनती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कनकाचे चाटकरी उभ्या गोपी कनारी. नारद तुंबर हो सामगायन करी. आरती जन राजा प्रगट गुह्य बोले दनिनाथ विश्वरूप चिठेले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेची साधू संत मनोविठला माझा. आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर माऊली की जय. पंढरीनाथ भगवान की जय. छान. छान छान. सुमनताईनं अजून एक गीत म्हणाय, उद्या म्हणा आता. जय श्रीकृष्ण. हा, जय श्रीकृष्ण. बघता बघता वाचारून परिहार संपत आलं आपलं. छान वाटलं. लहान होतं प्रकरण तसं ते. कुणाला किती दिवस आहे काय? 15 म्हणजे 17 तारखेपर्यंत कार्यक्रम आहे. 15 पर्यंत पारायण आहे. सोमवारपर्यंत. हा, आज आता आमचं हे होईल. काल 14-15 झाला अध्याय. आता आज 16-17 होतील आणि उद्या आणि परवा 18वा अध्याय. 2 दिवस घेणार आम्ही. 900 ओव्या आहेत ना, 1800 ओव्या. मग ते असं फार लोडही नाही होत. 1000 पर्यंत म्हणजे तेवढं ठीक राहतं. हां, मग त्या 2 सगळं झालं की मग एकादशीला विष्णू सहस्रनाम, जमलं तर पुन्हा गीतेचा पाठ. आणि मग त्यांचे हे असतात, प्रवचन असतं. प्रवचन ठेवतात, कीर्तन ठेवतात 2 दिवस. असं ते शेवटच्या दिवशी समाधीवरचं मग काल्याचं कीर्तन आणि हे असतं. 17 पर्यंत. बघता बघता आलं संपत. पण छान वाटतं. त्या वातावरणात राहिलं की खरंच कंटाळा येत नाही, काही नाही, चकवा येत नाही. आपण घरात रोज घरात ठरवलं तर आहे का शक्य रोज 1000 ओव्या गाणं म्हणणं? मला सांगा, किती वेळ आपला असा तसा जातोच ना. कंटाळ्यात जातो, इकडं जातो, हा आला गेला जातो, त्याच्यात जातो.